राजा छत्रपती शिवराय तसेच तमाम हिंदू जनांचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांना मानाचा मुलगा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर आनंदीय साहेब व माझे भाऊ प्रियकांत नाईक यांचे स्मरण करून आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार राजनजी विचारे साहेब, तसेच माझे राजकीय गुरु व ठाणे जिल्हा युवक संपर्क प्रमुख वरुणजी सरदेसाई साहेब व शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश नानानाईक साहेब व प्रभाग क्रमांक 22 मधील सर्व जागरूक मतदार यांच्यामुळे मला सन 2016-17 सुधारित व सन 2017 व 18 मूळ अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची संधी मिळाली आहे। सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर, आदरणीय आयुक्त, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, सन्माननीय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग व पत्रकार बंधू, या अर्थसंकल्पावर चर्चा करताना महापौर साहेब, माझ्या प्रभागात 2011 व 12 यावेळेस ज्या विद्युत वाहिन्या होत्या, ज्या अंडरग्राउंड करायच्या होत्या, त्यावेळेस काही विभागात त्या राहून गेल्या। तर त्यामुळे त्या 2011 व 12च्या वाहिन्या त्या आतापर्यंत झालेल्या नाहीत। त्यामुळे स्वतंत्र त्या आपल्या प्रभागातल्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यासाठी एक अर्थसंकल्पात नोंद करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे नवी मुंबई ही आगरी कोळ्यांची आहे, तरी आज आगरी कोळ्यांना रस्त्यावर राहून मच्छी विकणं, विविध व्यवसाय करावे लागतात। तर माझ्या प्रभागात स्वतंत्र मार्केट नसल्या कारणाने तिथं आम्हाला मार्केटची व्यवस्था उपलब्ध करून आपल्या त्वरित मालमत्ता विभागाला सांगून सिडकोकडून मार्केटसाठी प्लॉट हस्तांतरण करून घ्यावा व त्वरित दिवागावासाठी स्वतंत्र मच्छी मार्केटची सोय करण्यासाठी अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात यावी। महापौर साहेब, दिवाकोळीवाडा व त्याच्या आजूबाजूचे जे सेक्टर्स आहेत हे त्यावेळेस 1995च्या वेळेस तिकडच्या इमारतींचं तिकडं बांधकाम करण्यात आलेलं आहे। महापौर साहेब, तिकडचे रस्ते हे 6 मीटर 9 मीटर असल्या कारणाने आता वाढती लोकसंख्या बघून तिकडं होणारी अडचण, पार्किंगची जी सुव्यवस्था आहे त्यामुळे तिकडच्या नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे त्वरित आपल्या मालमत्ता विभागाला सुचून तिकडं काही आपल्याला पार्किंगच्या संदर्भातले काय पार्किंग हबचे प्लॉट्स असतील ते पालिकेकडे हस्तांतरित करून त्वरित तिथं पार्किंग हब तयार करण्यात यावे, जेणेकरून तिकडच्या लोकांची जी पार्किंगची अडचण आहे ती त्वरित दूर होईल। त्याच्यासाठी महापौर साहेब त्वरित अर्थसंकल्पात त्याचा तरतूद करण्यात यावी। त्याचप्रमाणे महापौर साहेब, दिवाकोळीवाडा आता पहिला छोटी घरं होती, वाढत्या लोकसंख्येनुसार जसे कुटुंब वाढत गेले त्यांच्या सोयीनुसार तिकडच्या लोकांच्या गरजा वाढत गेल्या, लोकसंख्या वाढत गेली। त्यामुळे मलनीसर वाहिन्या 2007 आणि 8 त्यावेळेला मलनीसर वाहिन्याची कामं झालेली होती, पण वाढती लोकसंख्येचा विचार करून मलनीसर वाहिन्या ह्या फार त्या छोट्या प्रमाणात आहेत। त्यामुळे तिथं नेहमीच रोज विविध चॉकअप्स असे विविध मलनीसर वाहिन्याचे प्रॉब्लेम्स होत असतात। तर त्यामुळे तिकडच्या जनतेला त्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे। तर महापौर साहेब, त्याच्या संदर्भात नवीन मलनीसर वाहिन्या दिवागावात टाकण्यासाठी अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात यावी। त्याचप्रमाणे गाव हा दिवागाव, त्यामुळे छोट्या गल्ले रस्ते असल्या कारणाने तिथं पाण्याची लाईन, विद्युत वाहिन्या व मलनीसर वाहिन्या, गटार ही एकत्र असल्या कारणामुळे एक व्यवस्थित आपल्या पालिकेकडे असलेले आर्किटेक्ट वगैरे नेमून तिकडच्या पूर्ण जागेची, रस्त्याची एक प्लॅन व डीपी प्लॅन तयार करून सगळं व्यवस्थित सुरळीत लोकांना होईल। त्यासाठी अर्थसंकल्पात सगळ्या म्हणजे जे एक हेड तयार करून गावठाणासाठी
त्यामुळे तिकडच्या लोकांची अडचण लवकरात लवकर दूर होईल यासाठी महापौर साहेब लक्ष तरतूद करण्यात यावी। त्याचप्रमाणे महापौर साहेब मुंबईकडून येणारा प्रवेशद्वार म्हणजे दिवा कोळीवाडाचा जो मेन सर्कल आहे तिकडचं मुंबईकडनं येणाऱ्या लोकांना थोडंफार असं वाटलं पाहिजे का आपण नवी मुंबई आज 21व्या शतकात सगळ्यात सुनियोजित शहर म्हणजे नवी मुंबईचं नाव आज आहे। त्यामुळे मुंबईकडनं येणाऱ्या लोकांना कधी असं आल्यावर असं वाटत नाहीये। त्यामुळे जे दिवागावचं सर्कल आहे प्रवेशद्वार आहे तिथं व्यवस्थित सुशोभीकरण करून एक अट्रॅक्शन पॉइंट ऑफ नवी मुंबई असं काय वाटलं पाहिजे। त्याच्यासाठी त्याच्यासाठी अर्थसंकल्पात महापौर साहेब तरतूद करावी। याच्या संदर्भात महापौर साहेब मी गेल्या वेळेसही बोललेलो होतो जी अडचण आहे मुंबईकडून येणाऱ्या लोकांची आपल्या त्याच्यावर म्हणजे तुम्ही गेल्या वेळेस म्हणालेलं ते आपण नक्की करून घेऊ। महापौर साहेब तेवढे यावेळेस अर्थसंकल्पात तरतूद करून द्यावी। तसेच त्याप्रमाणे महापौर साहेब आपण 2011-12च्या वेळेस तलाव विजन केलेले दिवागावातील तलाव हे पूर्वीपासून फार पहिल्यापासूनच तलाव आहे पण महापौर साहेब ते तलाव विजयामध्ये जॉईन न केल्यामुळे तिकड लोकांना अडचण होतात आणि या दरवर्षी महापौर साहेब आता यावर्षी 1480 गणपती विसर्जन झालेले आहेत। तसेच एक 200-250 देवींचे विसर्जन झालेले आहे। त्यामुळे तिथं वाढत्या लोकसंख्येनुसार तिथं तलावाची पूर्ण परिस्थिती वाईट झालेली आहे। तर महापौर साहेब त्या तलावाची खोली वाढवण्यासाठी व तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात तलावासाठी एक अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी। त्याचप्रमाणे महापौर साहेब आमच्या प्रभागात काही राखीव प्लॉट आहेत एक त्याच्यासाठी त्यामध्ये एक क्रांतीवीर नाना पाटील उद्यान आहे त्याचं 6600 चौरस मीटरचा प्लॉट आहे। तिथं लोकांना उपयोगासाठी थीम पार्क जॅपनीज टाईपचं थीम पार्क करण्यासाठी तिथं अर्थसंकल्पात त्याचीही तरतूद करण्यात यावी। तसेच दिवा कोळीवाडाच्या तलावाच्या शेजारी जो ओपन स्पेस होता आता ज्यावेळेस आपण तिथं गार्डन तयार करण्यात आलं तिथेही तिकडे लहान मुलांना खेळणी जॉगिंग ट्रॅक व तलावाच्या आजूबाजूला एक गजोबो बसण्यासाठी ज्या उद्यानात ज्या खेळणी वस्तू असतात त्याच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी। त्याचप्रमाणे महापौर साहेब आपली नवी मुंबई महानगरपालिका बनण्याच्या अगोदर दिवा कोळीवाडा हनुमान मंदिराजवळ ग्रामस्थांचे फार मोठं 3 गुंठाचं एक प्लॉट आहे तर तो ग्रामस्थांच्या वेळेस आपल्याला डायरेक्टली तो सिडकोकडे हँडओव्हर होऊन आपल्याला पालिकेला दिलेला आहे। तर तिकडं सध्यासाठी आपण आपला बालवाडीचे वर्ग चालू आहेत पण महापौर साहेब आज वाढत्या लोकसंख्येचा विचार करून गावात कुठलेही छोटे प्रोग्राम करत असेल तर हॉल हे असेल हे हायर करायला करता महापौर साहेब एक विनंती आहे की आपल्या दिवा गावासाठी एक समाज मंदिर होऊन तिकडचे विद्यार्थ्यांना अभ्यासिका जिम मोठा हॉल जेणेकरून छोटे मोठे जे प्रोग्राम असतात लग्न कार्य असो बर्थडे असतील त्याच्यासाठी तिकडच्या लोकांना त्याचा उपयोग होण्यासाठी तिकडे त्वरित अर्थसंकल्पात त्याची नोंद करण्यात येईल। त्याप्रमाणे महापौर साहेब गेल्या वर्षी माझ्या प्रभागात फार मोठी वाईट घटना घडलेली फ्रान्सिला प्रकरण महापौर साहेब तुम्ही पण तिथं आलेले त्या मुलीचं जे घडलं त्याबद्दल फार वाईट आहे। महापौर साहेब आपल्या प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पात नोंद करण्यात येते। त्याप्रमाणे महापौर साहेब सिडकोखाली असलेले सगळे फुटपाथ रस्ते बदलण्यासाठी अर्थसंकल्पात त्वरित तरतूद करण्यात यावी ही विनंती। जय हिंद जय महाराष्ट्र।